भारत विकास परिषदेच्या भारत को जानो या राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्या। भारत विकास परिषदेच्या वतीने भारत को जानो या स्पर्धेचे आयोजन शालेय व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते। ही स्पर्धा सेवा सदन प्रशाला या ठिकाणी सकाळी 9:30 ते दुपारी 3 या वेळेत पार पाडली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत विकास परीक्षेचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत कुर्रा यांच्या हस्ते विवेकानंद व भारत मातेचे प्रतिमेचे पूजन करून व सामूहिक वंदे मातरमने झाली। या स्पर्धेत सोलापुरातल्या विविध शाळांनी भाग घेतला। लेखी व तोंडी अशा दोन्ही परीक्षा 2 प्रकारे पार पाडली गेली। भारत विकास परिषद सोलापूर शाखा स्तरीय भारत को जानो स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली। विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त सहभाग होता। भारत विकास परिषद सोलापूर शाखेचे व्यवस्थापन अतिशय नेटके होते। स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे अनुक्रमे मोठा गट व छोटा गट। पहिला श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर प्रथम क्रमांक, दुसरा BF दमाणी प्रशाला सोलापूर द्वितीय क्रमांक, तिसरा V मो मेहता प्रशाला तृतीय क्रमांक। वरील प्रथम क्रमांक विजयी दोन्ही संघ हा रविवारी 6 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे येथे होणाऱ्या प्रांत पातळीवर या प्रांतीय स्पर्धेत भाग घेण्याची मोठी संधी सोलापुरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे। स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ त्याच ठिकाणी पार पाडला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापुरातील ज्येष्ठ व्यापारी व नगरेश्वर प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री प्रकाश कलकोटे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरातील सोनामाता प्रशालेचे संचालिका श्रीमती कीर्ती लक्ष्मी आत्रे, श्री प्रकाश कलकोटे, भारत विकास परीक्षेचे अध्यक्ष श्री महादेव नावकर, सचिवा सौ गौरी आंबळेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान केली। या स्पर्धेचे संयोजन श्री महेश देशपांडे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मीकांत कुर्रा यांनी केले। आभार प्रदर्शन सौ किशोरी भट यांनी केले। या प्रसंगी भारत विकास परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सर्व श्री सुधीर देव, अविनाश केतकर, हेमंत आंबेडकर, रवींद्र नाशिककर, संतोष कुंभारे, आनंद मोहळकर, महेश साठे, श्री नरहरी आगोर, श्री जिलानी पटेल, श्री वरदराज मिर्जी, सौ स्मिता देशपांडे व इतर अनेक सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते। सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर। वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश।